नमस्कार. मी माया तळणकर, नांदेड. गझल प्रावीण्य परिवाराच्या आजच्या उपक्रमामध्ये मी आज मला आवडलेले 5 शेर सादर करणार आहे, आपल्याच परिवारातील गझलकारांचे. तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार PK उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करत आहे. परिवारातील ज्येष्ठ अनुभवी गझलकारा दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांचा कलिंद नंदिनी या वृत्तातला शेर ऐका तर. कुणास वे बरोबरी करायला नको नको, कुणास वे बरोबरी करायला नको नको, असो कुणी कुबेर पण भुलायला नको नको, असो कुणी कुबेर पण भुलायला नको नको. खूपच सुंदर शिकवण देणारा ताईंचा शेर आहे. त्या म्हणतात, आपण कुणाचीही कुठल्याही बाबतीत बरोबरी करायला नको. समोरची व्यक्ती कितीही श्रीमंत असली तरी तिच्या मोहात पडायला नको. आपण आपल्या विचारावर ठाम राहिले पाहिजे. आपण तिला वश व्हायचे नाही, आपण आपल्या विचारावर ठाम राहिले पाहिजे. वा, खूपच सुंदर शेर ताई, धन्यवाद. आणि ह्यानंतर आता दुसरा शेर सादर करते. परिवारातील प्रयत्नशील गझलकारा मंदाकिनीताई क्षीरसागर ह्यांचा मंजू घोषा या व्रतातला ऐका तर. आज ही स्त्री रोज मरते त्राण नाही, आज ही स्त्री रोज मरते त्राण नाही, का तिच्या भात्यात कुठला बाण नाही, का तिच्या भात्यात कुठला बाण नाही. आपण रोजच पाहतो स्त्रीवर अन्याय अत्याचार होतच आहेत. कधी ती हुंड्यापायी तिला छळले जाते, तर कधी व्यसनीपतीकडून तिला मारहाण केली जाते. ती आपला म्हणून सहन करतच आहे, आपला म्हणून सहन करतच राहते. खूप छान शेर ताई, स्त्रियांचे वास्तव दर्शन घडवणारा. धन्यवाद. आणि ह्यानंतर आता तिसरा शेर सादर करते. गझलकारा प्रतीक्षाताई यांचा भुजंग प्रयात या वृत्तातला ऐका तर. ठसे पावलांचे मिटवले जरी मी, ठसे पावलांचे मिटवले जरी मी, हृदय साफ करणे मला शक्य नाही, हृदय साफ करणे मला शक्य नाही. वा, खूपच अप्रतिम शेर. यात गझलकारा म्हणतात, माझं प्रेम विफल झाल्यानंतर मी माझ्या प्रेमाच्या पाऊलखुणा पूर्ण पुसून टाकल्या आणि आठवणीचा मागमूसही शिल्लक ठेवलेला नाही. तरी पण माझ्या अंतःकरणात खोलवर रुजलेली जी प्रेमाची भावना आहे ती मात्र मी काढून टाकू शकत नाही. वा, खूपच मस्त शेर प्रतीक्षाताई, धन्यवाद. आणि ह्यानंतर आता चौथा शेर सादर करते. परिवारातील तरुण गझलकार करण सोळंके सरांचा आनंदकंद या वृत्तातला ऐका तर. नुसत्याच फुंकरीने जखंबरी केली जखंबरी तू, नुसत्याच फुंकरीने केली जखंबरी तू, संजीवनी असावी श्वासात पेरली तू, संजीवनी असावी श्वासात पेरली तू. गझलकारांचा हा शेर उत्कृष्ट दर्जाचा असून यात गझलकार आपल्या मित्राला म्हणतात की मी अतिशय दुःखी असताना तू सहानुभूतीरूपी फुंकर घातली आणि ज्यामुळे मला उभारी आली. यावरून तुझ्या फुंकरीमध्ये रोग बरा करणारी संजीवनीचा गुण आहे हे मात्र निश्चित. आणि धन्यवाद सर, खूप सुंदर शेर. आणि ह्यानंतर आता पाचवा शेवटचा शेर सादर करते.
परिवारातील अतिशय उत्साही व्यक्तिमत्व असणारे गझलकार पी.के. बनसोडे यांचा पादाकुलक्या वृत्तातला ऐका तर. डोक्यामध्ये वारे भरले, डोक्यामध्ये वारे भरले, दिवसासुद्धा तारे दिसले, दिवसासुद्धा तारे दिसले. एखाद्या व्यक्तीला जर त्याचे ध्येय साध्य करायचे असेल, एखाद्या व्यक्तीला जर त्याचे ध्येय साध्य करायचे असेल तर तो आटोकाट प्रयत्न करतो आणि रात्रीचा दिवस करतो. त्याला रात्रंदिवसाचे भान राहत नाही. यालाच म्हणतात की दिवसामध्ये तारे दिसले. वा, खूपच सुंदर शेर, उत्साहवर्धक. धन्यवाद प्रणव सर, धन्यवाद प्रावीण्य परिवार, धन्यवाद.